नमस्कार. लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहत आहात लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज. आजची जी बातमी आहे ती एका ग्रामसेवकाची आहे. अर्जाद्वारे माहिती मागितल्यानंतर ग्रामसेवकाने माहिती द्यायची सोडून त्या ग्रामस्थाला उर्मटपणाची भाषा करत दमबाजीही केलेली आहे. त्याचबरोबर बाबासाहेबांनी तुला या उचापत्या करायला सांगितल्या आहेत का असेही उद्गार काढले. पहा त्या ग्रामस्थाची आणि ग्रामसेवकाची बातचीत. कुणाचं पण ऐकून काय पण करू नको, अडचणीत तू येशील बघ. नाही मी कुणाचं काय ऐकलं नाही हो. तुला अडचण आणणार मी. तू जर मला अडचण आहे बसलास मला कशाला मी अडचणीत आणतो. तुला वाटते सोपं सगळं तुला मग मी सांगितले. हा काय म्हणताय? मला सांगितलं होतं हा व्यवस्थित वाग म्हणून. मी नीटच राहतोय की. हा व्यवस्थित वाग म्हणून तुला पाठीमागे सांगितले. हा शाळा शिकायला शाळा चांगली शिक. बाबासाहेबांनी तुला उचापती करायला सांगितलं नाही. नाही आम्ही उचापती नाही काय करत. मग काय करतोस तू? उचापतीच करतोस की. कुठली उचापत केल्या? मासिक सभा कृषी सभा मागतोस माहिती कशाला पाहिजे तुला? पाहिजे मला. मी बोललो ना तुम्हाला काय असेल कारण. बरं ठीक आहे, देतो तुला कारण काय ती. तुला पण आता बघून उपयोग ते कसं. ठीक आहे. ग्रामसेवकाचे प्रथम कर्तव्य असते की ग्रामस्थांच्या शंकेचे निरसन करणे. पण या नेचरमधील ग्रामसेवकाला संविधानाने मागितलेली माहिती ही बाबासाहेबांच्या उचापत्या वाटतात. हेच मोठे दुर्भाग्य आहे. याच विषयी नेचरमधील सूर्यवंशी या ग्रामसेवकांना आम्ही याविषयी प्रश्न विचारला असता त्यांनी आम्हाला दिलेले उत्तर तुम्हीच पहा. हॅलो, आवाज येतोय सर? हा येतोय. ते अर्जुन कदम. हो रेकॉर्डिंग माझ्या आपोआप रेकॉर्डिंग होतं माझ्या मोबाईलला. मी पण करतो रेकॉर्डिंग. चालू करा. बोला. ते अर्जुन कदम म्हणून एक ग्रस्त आहेत नेचर ग्रामपंचायतीचे सदस्य. त्यांनी माहिती मागवली होती तुमच्याकडून आणि माहिती मागवल्यानंतर तुम्ही सूर्यवंशी ग्रामसेवक ना? हो नेचरची. हा तर तुम्ही त्यांना माहिती दिली नाही आणि तुम्ही आरेरवीची भाषा करताय असं त्यांचं मत आहे. नाही त्यांना तुम्हाला सांगू आता. त्यांना मी काय सांगितलं बाबा तू बरोबर आहे. माझे 4 ग्रामपंचायत आहेत. 4 ग्रामपंचायती सांभाळताना माझं मला माती मिळाले. त्याला म्हणलं माझा मार्च होऊ दे, तुला माती देतो. कोणाला? त्या मुलग्याला सांगितलं. तर तो काय झालं काल परवा एक विषय असा झाला की ग्रामसभेमध्ये असा विषय झाला की बाबा गावामध्ये तक्रारी असतात. त्यांच्या गावामध्ये काय माहितीये का, माहिती अधिकार पडतात. कुठलंही काम आलं की तिथं कोण पण काय पण तिथं अडवून लावतं. कुठलाही विषय असू दे. माझी भूमिका पहिल्यापासून काय आहे की त्या गावात बाबा गेले की आपलं त्या गावातलं कुठलंही विकास काम झालं पाहिजे. त्या पद्धतीनं माझं काम असते. तुम्ही पंचवर्षी विचारू शकता, माघारी विचारू शकता, समोर विचारू शकता. मग त्या दिवशी आमचा विषय असा झाला की बाबा ग्रामसभेत एक विषय निघाला. त्यामुळे मी काय तुमच्या इथे असलं काम करणार नाही. तुमच्या गावामध्ये तक्रारी असतात, मला क्लिअर पाहिजे. कशावरनं? मोबाईल टावरच्या विषयावरनं मला डॉक्युमेंट क्लिअर पाहिजेत. मी काय असं तुम्हाला देऊ शकत नाही. गावामध्ये तुमच्या तक्रारी असतात. मग त्या अनुराग मला काल म्हणला की तुम्ही दाखल माझं नाव कसं हे करताय तसं. मग त्याला सांगितलं मला म्हटलं माझ्या विनाकारण पडणार देऊ नको. म्हटलं तुला चांगलं असलं चांगल्या पाण्याची ना. तुला मी काय सांगितलं म्हटलं तुला मी माहिती देणार. म्हटलं 100% माहिती देणार. तू माझं माहिती नव्हतं. तुम्हाला मार्जिन जाऊन आता 8 दिवस झाले की 8 दिवसाला ते मार्जिन नव्हतं. त्या दिवशी होत नाही आम्हाला वसुली असते. खर्च काय असतात आम्ही 8-15 मार्जिन करतोय. त्याला म्हणून त्याला शिकलो ना. बाकी माझं उद्योग तो म्हणला मी बिल्डिंग जातो. तुझा म्हणलं बिल्डिंग माझी तक्रार नाही. आता विषय काय झालाय माहिती आहे का, तुम्ही सुद्धा त्याच्यावर आरेरवीची भाषा करताय असं त्याचं मत आहे. आणि दुसरी गोष्ट काय झाली माहिती आहे का, माहिती मार्च एंड असून येतं कोणताही दिवस असू दे त्याचा विषयच येत नाही. माहिती देणं हे तुम्ही बंधनकारक आहे. पण ते बाकी त्याच्या मागची पार्श्वभूमी काय असेल मला माहित नाही. मला वाटतं चुकीची माहिती त्यानं मला अर्ज आलाय. तो चुकीची माहिती देतोय असं, चुकीची माहिती मागतोय असं काय मला वाटत नाही. अर्जात माहिती आहे तुम्ही ती द्यायला पाहिजे होती. परंतु तुम्ही त्याला बोलताय की तुम्ही असं ऐका की सर, अधिकाराखाली तर माहिती मागलेली नाही. अहो तिकीट लावून जरी माहिती दिली तरी दिली, माहितीच्या अधिकारीखालीच माहिती मागायला पाहिजे असं शासनामध्ये काही प्रोटोकॉल नाही साहेब. कुठं? माहितीच्या अधिकारीखालीच माहिती मागितली पाहिजे अशी काही प्रोटोकॉल नाही. माहिती एखादा माणूस साधा अर्ज करून तिकीट लावून सह मागू शकतो. हो मागू शकतो. हे मला चांगलं कळतं आणि माझ्यापेक्षा तुम्हाला सुद्धा कळतं ते चांगलं. पण त्यांनी तिकीट पण लावलं ना त्याला मी तिकीट लावलेलं दिसतंय तिथं मला. त्याचं मला अर्ज दिलाय त्याच्यात
ही पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट सर काय माहिती तुम्ही अर्ज बघितला का? मी बघितला अर्ज तो, त्यात काय चुकीची माहिती मागतोय मला असं वाटत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे, ऐका, दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही सुद्धा त्याला दमदाटी करताय. आता तुम्ही काय एक शब्द काहीतरी वापरला की बाबासाहेबांनी तुला उच्चाप्त्या करायला सांगितल्यात आहे का ह्या? असा हा असा शब्द त्याला रेकॉर्डिंग असेल त्याला दाखवा म्हणा तुमचं रेकॉर्ड असेल तर. नाही, रेकॉर्ड त्याचं आहे, माझ्याकडे रेकॉर्ड आलेलं आहे त्याचं, म्हणून मी तुम्हाला बोलतोय की काय असं माहित आहे का, बाबासाहेबांनी तुम्हाला उच्चाप्त्या करायला लावलेत आहे का या? उच्चाप्त्या करायला सांगितल्यात आहे का या? उलट आणि त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा म्हणताय की मी बघतो वगैरे असे दमदाटी वगैरे तुम्ही देताय, असं त्या रेकॉर्डिंग मध्ये मला ऐकायला येतंय. मला दमदाटी केल्यानंतर मी त्याला बोलणारच ना सर. तुम्हाला असं मला ते रेकॉर्डिंग मध्ये दिसलं नाही की तुम्हाला दमदाटी दिलेली. जे सत्य आहे ते मी सांगतोय का. प्लस बाबासाहेबांनी हे बघा, एक लक्षात ठेवा, बाबासाहेबांनी कायदा सांगितला, बाबासाहेबांनी हक्क सांगितलाय प्रत्येकाला की आपल्या हक्काने काय मागायला सांगितले. त्या उच्चाप्त्या वाटतात का तुम्हाला? आम्हाला उच्चापती वाटतच नाही. तुम्ही शब्द वापरलाय तसा, तुम्ही शब्द तसा वापरलाय. मी पण बाबासाहेबांचाच माणूस आहे, पण वेगळा नाही आहे. असं असाल की मग तुम्ही त्या बाबासाहेबांचा आदर केला पाहिजे साहेब. तुम्ही बाबासाहेबांना ऐका, तुम्ही बाबासाहेबांना मानता ना, तर तुम्ही मग त्या बाबासाहेबांचा आदर करायला पाहिजे का नको? तुमची काय अपेक्षा सांगा, बघ तुम्ही काय ते तुमची काय अपेक्षा सांगा ना मला. माझी काय अपेक्षा नाही, माझे काय, माझं एवढंच मत आहे की ग्रामपंचायतला तो ग्रामस्थ आहे, सदस्य आहे, त्याला माहिती देणं, ऐका, त्याला माहिती देणं बंधनकारक होतं. तुम्ही माहिती देणं सोडून, ऐका, तुम्ही माहिती देणं सोडून आहे का इतर गोष्टीमध्ये तुम्ही त्याला, म्हणजे त्याच्या रेकॉर्डिंग मध्ये मला ते आले त्याच्यात असं दिसतंय की तुम्ही सुद्धा त्याला दमदाटी करताय. दुसरी गोष्ट, तुम्ही बाबासाहेबांच्या विषयी चुकीचे शब्द वापरताय. आलं, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या ह्याच्यातनं मला दिसून येते. त्याच्यावर तुमचं मत काय आहे मला फक्त तेवढंच सांगा की जेणेकरून मला तसं मांडायला. नाही, मी काय, तुम्ही बघा, तुम्ही विनाकारण हा विषय वाढवू नका बरं कोराडे साहेब. नाही, तुम्ही आता मला दम देताय का? ऐका, तुम्ही मला दम देताय का? तर मला दम देताय का? नाही, विनाकारण विषय वाढवू नका कुराडे साहेब. म्हणजे सार्थक आहे सर. मी तुमच्या बरोबर प्रामाणिकपणे, अगदी नम्रपणे या सगळ्या गोष्टी मी बोलतोय. विनाकारण विषय वाढवू नका. माझं काम आहे सत्य दाखवणे, सत्यासाठी लढणे. मला बाबासाहेबांनी अधिकार दिलाय आणि तो अधिकार मी मानतो. बरोबर तुमचं सगळं. तुम्हाला उचापत्या वाटत असतील सर, मला उचापत्या वाटत नाहीत. मला बाबासाहेबांनीच अधिकार दिलाय तो. उचापत्या वाटत ना, तुमच्या शब्दातनं आलेल्या आहेत गोष्टी, तुमच्या शब्दातनं आलेल्या आहेत. मला फक्त एवढं सांगा, मला तुमच्यावर जास्त बोलायचं नाही. तुमचं याच्यावर मत काय आहे? कुठलं? या सगळ्या गोष्टीवर तुमचं मत काय आहे? बोललेलं नाही. तुम्ही बोलला नाही, ते रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे, त्याबद्दल काही विषयच नाही येतोय. दुसरी गोष्ट, तुम्ही माहिती त्याला देण्यासाठी का नकार देताय आणि दमदाटी का करताय? त्याला हो, मी नकार दिलाच नाही त्याला. याला मी काय सांगितलं, माझ्याकडे 4 ग्रामपंचायत, जरा तुला थांब ते तू म्हणून सांगितलं. आणि बरेच दिवस झालेत ना, आता बरेच दिवस होत आले. तर आता ते तुमचं काम मार्च एंडिंग असल्यामुळे काय इतर गोष्टी आपण थांबवू शकत नाही ना. मार्च एंडिंग मध्ये एखादा माणूस आला अडचणीत तर त्याला मदत करावीच लागते, त्याला काय असतं ते द्यावंच लागतं. हो, बरोबर आहे की. मी कुठे त्याला नाही म्हटलं. मार्च एंडिंगचं कारण सांगून नाही ना जुळत सर. त्याला मी अजून तुमची भाषा जरा वेगळीच वाटते मला सर. काय माहिती आहे का, तुम्ही मला दमदाटी केल्यागत बोलताय, मला ते चुकीचं वाटलं. आलं का कोरडे साहेब, त्याला मी काय म्हटलं, तू कॉलेजला जातोस तू विनाकारण, या त्याच्यात विनाकारण कोण त्याला म्हणजे कसं विनाकारण राजकारण. तरुण लोकांनी राजकारणात पडायचं नाही असा विषय आहे का? अहो, पडायचं की. पण आमचं तर मत आहे की तरुण पिढीनं राजकारणात येऊन समाजकारण, राजकारणाची जोडी घालून लोकांनी राजकारण पुढे केलं पाहिजे. पोरांनी तर यायला पाहिजे इथं, मुलांनी, तरुण युवक. बरोबर आहे, ते मान्य की मला. आणि तुम्ही म्हणता राजकारणात पडू नका, त्याला म्हणताय राजकारण पडू नका. माझी सरळ आणि सिंपल गोष्ट होती. त्याचा सिंपल आणि सरळ गोष्ट होता की माहिती देणं बंधनकारक होतं. तुम्ही देत नाही. तुम्हाला त्या माहितीमध्ये काही चुकीचं आहे का किंवा त्यात काही जोडदार झालाय असं वाटतंय का? काय सर, द्यायला काही प्रॉब्लेम नव्हता तुम्हाला माहिती. तुम्ही त्याच्या विरोधात, तुम्ही बाबासाहेबांच्या विरोधात असे शब्द वापरताय. नाही, त्याच्या पुढचं ते बोला. तुम्ही नाही म्हणल्यानंतर तो बोलला, आलं का लक्षात? पण त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही आहे ना साहेब, त्याला अरेरावीची भाषा करताय. दुसरी गोष्ट, बाबासाहेबांच्या विरोधात तुम्ही असे शब्द वापरणं चुकीचं आहे, आलं लक्षात? आणि वरनं मी तुम्हाला नम्रपणे, शांततेने मी तुम्हाला विचारलं, तुम्ही मला म्हणताय विषय वाढवू नका. म्हणजे याचा अर्थ काय होतो सर? तुम्ही बरोबर नाही तुमचं. आणि तुम्हाला मी विचारायचं नाही का?
विचारायची तुमचा अधिकार मी नाही. तुमच्याविषयी का रेकॉर्ड करतोय हा मोबाईल? कारण काय माहिती आहे तुमची भाषा त्या रेकॉर्डिंग मध्ये मला आरेरावीची वाटली म्हणून मी हा रेकॉर्ड का केला. तर उद्या तुम्ही म्हणू नये की बाबा की कुऱ्हाडीने मला दम दिला. याच्या उलट असं झालं की ग्रामसेवकांनी कुऱ्हाडींनाच दम दिलाय का पत्रकाराला? नाही दम दिलाच नाही. असं ठीक आहे. तुम्ही तुमचं मत काय मला फक्त एवढंच सांगा की काय ती माहिती देणार आहे का नाही? देणार आहे, त्याला सांगितलं तुम्ही. किती दिवसात देणार आहे? मला एक 8 दिवस द्या. अहो अजून 8 दिवस द्यायला म्हणजे ते भरपूर दिवस झाले आणि ते बाबासाहेबांचे तुम्ही असा शब्द वापरला त्याच्यावर तुमचं मत काय? वापरलेलं नाही मत काय मी बोललेलं नाही. बरं ठीक आहे. ते रेकॉर्ड आहे माझ्याकडे सर. मी बघतो आता माझ्या पद्धतीने काय करायचं ते. तुम्ही काही कुऱ्हाडे साहेब माझं प्रामाणिक मत आहे. मी तुमच्यापाशी मांडलं. माझं काम आहे की समाजासमोर चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी ऐकून तर घ्या. हा नाही ऐकून घ्यायचं काय आता ऐकून घेऊ शकत नाही मी. जैन जय महाराज साहेब मी ठेवलंय. तुम्ही माझ्या एका पत्रकाराचा तुम्ही असा अपमान करू शकता तर मग काही बोलत नाही. तुम्हाला तसं मी काय आपण नाही. तुम्ही भाषा चुकीचं बोलली की तुम्ही मला बोलला काय बोला बघा. तुम्ही अजून परत बोला पाहिजे. माझ्याकडे रेकॉर्ड होते त्यासाठी रेकॉर्ड करतोय साहेब मी. ठीक आहे ओके चालतंय ठीक आहे ठेवा. बाबासाहेबांनी संविधानाने दिलेले अधिकार जर या ग्रामसेवकाला उचापत्या वाटत असतील तर हे मोठं दुर्भाग्यच आहे. अशा ग्रामसेवकावर अधिकारी काय ऍक्शन घेणार का सर्वसामान्य जनतेची पिळवणूकच होत राहणार हे येणाऱ्या काळातच कळणार आहे. तोपर्यंत पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज. बघा अभिमानाने, जगा स्वाभिमानाने.